स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 2356 23. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त राहता शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती राहता उत्सव कमिटीच्या वतीनं हुतात्मा चौकापासून या मिरवणुकीला सुरुवात झाली. या निवडणुकीमध्ये नाशिक येथील सुप्रसिद्ध बँड शेख मास्टर यांनी आपला आविष्कार सादर केला. मुलींच्या मल्लखांबाचं प्रदर्शन राहतेकरांनी थक्क करणारं ठरलं. त्याचप्रमाणे शिर्डी येथून आलेल्या मुलींनी अतिशय छान प्रकारे लेझिम सादर केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना करून या मिरवणुकीला सुरुवात झाली. शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप सोनवणे, राजेंद्र निकाळे, प्रदीप बनसोडे, कैलास सदाफळ, गणेश निकाळे, राजेंद्र पाळंदे, भीमराज निकाळे तसेच भंतेजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदना करत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. झालेल्या मिरवणुकीत हजारो तरुण मुले व मुली सामील झाल्या होत्या. बँडच्या आवाजावर तरुणाई थिरकली. मिरवणुकीत तरुणांनी व तरुणींनी मनसोक्त आनंद घेतला. यावेळी ग्रामस्थांनी राहता तालुका जयंती उत्सव कमिटीचे आभार मानले. मिरवणुकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे, शहर अध्यक्ष राजेंद्र पाळंदे, उत्सव कमिटीचे अध्यक्ष गणेश निकाळे तसेच सर्व राहता शिर्डी पदाधिकाऱ्यांनी आयोजन केलं होतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त राहता शहरामध्ये परिसरातून आज या ठिकाणी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे. यामध्ये आकर्षण म्हणजे मल्लखांबाचा हा खेळ जर आपण बघितला तर हा मनाला चुटकुला लावून जाणार आहे. त्यामध्ये शिकण्यासारखं खूप आहे. त्यामुळं सर्व युवकांना काहीतरी मनाला चालना भेटेल का आपण शारीरिक व्यायाम केला पाहिजे, मोबाईल पासून लांब गेलो पाहिजे. यासाठी आम्ही हे प्रात्यक्षिक खेळ या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध बँड शेख मास्टर व असे अनेक प्रकारचे खेळ या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहे. लेझिम खेळ आपला शिर्डीचा आहे. एकदम चांगल्या पद्धतीने लेझिम या मुली खेळत आहेत. त्यामुळे जयंती ही एकदम आकर्षक आणि सर्व धर्म समभाव झालेली आहे. सर्व समाजातील लोकांनी या ठिकाणी येऊन चांगला उत्साह या ठिकाणी वाढवलेला आहे युवकांचा. मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने. व इथंच थांबतो. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्ताने त्या राहता शहरामध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढलेली आहे. ती मिरवणूक काढण्यामागचा हेतू असा आहे की जो भीम सैनिक आहे त्या भीम सैनिकामध्ये ती जी बाबासाहेबांनी दिलेली चेतना आहे ती चेतना जागृत व्हावी आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे त्या विचाराला अभिप्रेत असं प्रत्येक वर्षी त्या विचाराची उजळणी झाली पाहिजे. आता नुसती मिरवणूक काढून उपयोग नाही, तरी बाबासाहेबांचा अभिप्रेत असणारं त्यांचे लेखन असेल, त्यांचं वाचन असेल, त्यांचं देशाकरता असणारं योगदान असेल, त्यांचं जगाकरता असणारं योगदान असेल, त्यांचं शेतकऱ्याकरता असणारं योगदान असेल, त्यांचं महिलाकरता असणारं योगदान असेल, त्यांचं विद्यार्थ्यांकरता असणारं योगदान असेल, हे जे काही त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं काम केलेलं आहे त्या कामाचा सुद्धा या तरुणांनी आदर्श घेऊन बाबासाहेबांच्या विचाराने त्यांचे अनेक पैलू आहेत त्या एका जरी पैलूचा त्याने अंगीकृत केलं आणि तो पैलू जर आपण आयुष्यामध्ये अंगीकृत करून त्या पद्धतीने आचरण केलं तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती ही सार्थकी लागेल. या जयंतीमधला जल्लोष पाहून अतिशय आनंद होतोय, परंतु त्याच्याबरोबर बाबासाहेबांचे विचारही समाजापर्यंत पोहोचले पाहिजे हा असा अभिप्राय आहे. कारण हा उत्साह नुसता जयंतीपुरता नसून पूर्ण वर्षभर बाबासाहेबांच्या विचारात आणण्याकरता हा उत्सव आहे.
या उत्सवाकरता अनेक मान्यवरांनी फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे नेते सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य आणि त्याचबरोबर पूर्ण युवकांच्या जिल्ह्याचे आशास्थान माननीय सुजयदादा विखे पाटील यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलेलं आहे। आणि समाजातील वेगवेगळे जे स्तर आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक या जयंतीमध्ये सहभागी झालेले आहेत। खरोखर ही आनंदाची बाब आहे आणि असाच विचार हा बाबासाहेबांना अभिप्रेत होता। या जयंतीमध्ये समाजातील वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक सहभागी झाले याचा एक दलित म्हणून मला फार मोठा अभिमान आहे। आणि असंच बाबासाहेबांचा विचार पूर्ण देशामध्ये जर रुजला तर आपला देश केव्हाही मागे राहणार नाही। आपला देश हा आर्थिक महासत्ता होईल, जगामध्ये आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण करील। कारण या देशामध्ये वेगवेगळ्या जातीपंथाचे धर्माचे वेगवेगळ्या विचाराचे लोक आहेत। हे जर सगळे एकत्र आले तर खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होण्यास वेळ लागणार आहे। हे असं मला या जयंतीच्या निमित्ताने अभिप्रेत आहे आणि असाच विचार सदैव रुजत राहो अशी मी आशा करतो। आणि पुन्हा एकदा सर्व तरुणांना, सर्व युवकांना आणि सर्व तमाम जाती धर्मातील लोकांना धन्यवाद देतो। आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे नेते सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनाही धन्यवाद देतो की असंच आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभावं अशी एक आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध आणि जय संविधान, जय भारत। आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क NA प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ, अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर, सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार, लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा, प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार, साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। श्री अरविंदप्पा कोते पाटील 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91। आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा। आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क। निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर। साई किरण डेव्हलपर्स, भव्य प्लॉट विक्री, सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ। प्लॉटची वैशिष्ट्ये 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग, श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर, स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध, पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध, प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण, खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार। मग वाट कसली पाहताय, लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा। आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकुरी। मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील 98 50 39 51 14, श्री रमेश दादा शिरकांडे पाटील 80 10 22 12 13, श्री बबन दादा शिरकांडे पाटील 99 22 36 38 95, श्री पांडुरंग तुपे 98 81 32 64 64, श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील 83 80 93 94 21। आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर, साई किरण डेव्हलपर्स। श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प। NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध। प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर। मग आजच प्लॉट बुक करा 96 23 89 91 91, 96 23 65 91 91। साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर।